ह्या रानातला कडबा चांगला आहे. हा चांगला मोठा मोठा आहे. कसं काय? वाईट वावर चांगले काळ काळ. आपल्या आईचा संध्याकाळचा आजचा स्वयंपाक चालू झालाय. आई काय काय बनवलं? भात बनवला, भाकरी बनवल्या. थोडीशी पाऊस होतो पहिले लोक जुनी होई, पण आता सगळं वातावरण बिघडले आहे. सोयाचा एवढा पाऊस पडायचा, हे जायची होळी एवढा पहिला पाऊस पडायचा. कसल्या खतरनाक वाटत ना मेंढर चालल्यात आहे बघा. सिंगल पाऊल वाटे या ठिकाणी फुलं कसली आहेत बघा मित्रांनो. रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, ही दगडी दिसतात का? इथं आलो होतो जरा व्हिडिओ, हे आपलं जिथं बिराड आहे ना, खड्डा आहे, तिथं काही व्हिडिओ अपलोड होत नाही, त्याकरता या ठिकाणी आलो होतो. आता इथनं व्हिडिओ अपलोड झाला आपला, आणि आपला ब्लॉग डायरेक्ट व्हिडिओ अपलोड झालेला, डायरेक्ट दुसरा ब्लॉग चालू केला आहे. तर आज आपल्या संपूर्ण दिवसभराचं वातावरण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. चला तर मग मित्रांनो, या ठिकाणी काय आले बघा. चित्तर आहे मित्रांनो, चित्तर. तो का त्याची पिल्लं आहेत भरपूर या ठिकाणी. तो का तिथं सगळी लपली होती. तो का भेटायला लागली हळूहळू आईला सगळे एक 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 एक. तुम्हाला नाही दिसत पण मला दिसते तिथं. आपलं बिराड कसं आहे खड्ड्यात, आणि आईने आणले हांड भरून दोळ हांडा. हो का, पुढं बाजूला होय. असं उतरायला लागतं. आजचं आपलं वाड्यावरचं कालवण काय आहे? सकाळ सकाळचं पावटा. हो का, फार आटले. आई म्हणते आठवू दे, चांगलं आटल्यावर चांगलं खायला लागतं. रातचं बी कालवण आहे. आईने मी मेंढरं घेऊन आलोय पाळ्याच्या वावरात. हो का, हे असा पाळा लावलाय या ठिकाणी, आणि इथं जरा हिकुलच्या साईडला उचलला होता, ते इकडं म्हणलं खाली पडलेला पाचोळा खात्याला दादा गेले तर मामांना सोडवाय. आईन मी मेंढरा का आलोय तोपर्यंत दादा म्हणलं इकडून आपली मेंढरा आडवा. मग मी आलो, मग आपली आई घरी जाणार मित्रांनो. तर बघा सगळी मेंढरं चरतात. हे असं खात्यात पाणी पितात. हे असं पाळ्याचं हे बोगा पडलेला खाल्ल्यावर, आणि बघा कसं लावलंय असं. दादा चाललं मामांना सोडायला. घोड्यांची भांडणं लागली राव. कशी काय येऊन भांडणं लागले ती घोड्यांना. इकडं आणले चांगल्या चाऱ्याच्या ठिकाणी, इथं खायचं सोडून मित्रांनो ती भांडणच करायला लागले ती एकमेकांशी. चांगला पाचोळा खाते ते. बघा इथं एक पाळा लावलाय, आणि तो का आईच्या माग एक. तर जेवढ्यात उचललंय ना तेवढ्यात आम्ही चारतोय. हे वाऱ्याने जातं मित्रांनो, त्यापेक्षा आपली मेंढरांनी खाल्ल्यावर पाणी लावून पितात. बघा इकडं असं अजून बांधायचं बी भरपूर राहिले. आई बघा, आई आयो मेंढरा ऐकानात काय ऐकाना नव्हती दादाची कुराडची निघली काय. पाचार निघली कोराडीची गाड्या. कंपनीचं लोखंड बघा कसं नेलं मित्रांनो. इकडे एक क्रेन, इकडे एक क्रेन, आणि दोन क्रेनने चालवले कंपनीमध्ये. भरपूर मोठं आहे ती. आपली आई बघा कशी बघते या. आई कसं नेते ते. दुसऱ्या पाचोळीच्या वावरात आपली मेंढरं आणल्या ते, आणि वरच्यात जसं चरायला होतं ना तसं ह्याच्यात एवढं काय चरायला नाही मित्रांनो. हवा इथं बी असा पाळा लावलाय, आणि ह्यातला कडबा मोठा आहे, पण ह्यात सगळं स्वच्छ वावर आहे. वर काँग्रेस होतं चरायला. हे आपलं मोकळं आहे. आईला सांगितलंय तिथं पाळ्यापाशी जाऊन नको देऊ, इकडून थांबू द्या. अरे ह्या रानातला कडबा चांगला आहे. हा चांगला मोठा आहे. कसं काय?
हिवायचं वावर चांगले काळ काळ या बघून यात कोपऱ्या वाचवायचं चांगलं वाचवायचं लय लाल लाल भुरखाड आणि हिवायचं कोपरा असा काळ हिवायचं चांगला मासाळी त्याच्यामुळे ह्यात कडबा एवढ्या चांगला गावला आणि तिकडं गुरफाडात बारका गावला. दादा मेंढरा का आले ते हो का दादा बार 2 वाजता मेंढरा का आले ते आणि आता आम्ही मेंढरं घेऊन चाललोय पाण्यावरती. दादा कुठं आला सोडून मग वरती कुसगावला सोडलं त्यांना. त्यांच्या बकऱ्या पैसे सोडून आलो बे. हा बकऱ्या पैसे नाही नेम्या रस्त्यात सोडलं ना आलो माघारी. हां 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 मेंढर पाण्यावर आले ते चालू केलंय हो का इथं असा पाट तयार केला इथनं. बऱ्याच दिवसातनं दादानी मी आपली मेंढरं बसवलेली सावलीला पण मेंढरं काय नाही बसली पण मी झोपलेलो मित्रांनो थोडा वेळ काय ना रात्री व्हिडिओ एडिटिंग करायला जरा उशीर झालता त्याकरता वाईट झोपलेलो. आता मेंढरं बसली नाही पळून आली सगळी इकडं. आता असंच दादा म्हणलं नेऊ चारा आहे इकडं. आता रस्त्याचं याचं काम झालंय ना मित्रांनो ते एकदम भारी दिसायला लागले नाही का हो. इथं पहिला भरपूर खड्डा होता आणि हा रस्त्याचं काम बिम घेतले करून यांनी तर आता वरच्यावर यायला पहिलं खड्ड्यातनं वर यायला लागायचं. तर फायनली आपली सगळी मेंढरं फुलवरमध्ये आलेली आहेत आणि इकडं सगळी कोण अडचणी मित्रांनो म्हणजे ना पीक आहे तिकडं पीक इकडं पीक खाली पीक वर पीक. तरी पण आपलं दादा आणि मी आम्ही दोघंच हो का. दादा मोर्चा अडवते ते आता इथं ज्या जवळ खायला आहे ना तवर मेंढरं खाणार गपगुणाने पण खायला संपल्यावर मग ताप देणार आपल्याला. केलंय दादा काय हां मित्रांनो इथं ना ही आपली पहिलं तुम्ही व्हिडिओ पाहिला असतील तर त्यामध्ये आपण जे वांगे टाकायचो ना तर या फुलवरमध्ये दादांनी आणून वांगे सुद्धा टाकले ते कारण का ते एवढी फुलवर नव्हती पहिली विचारलेली भागाव म्हणून. लोक म्हणतात चंद्र हा रात्रीचा दिसतो तुम्हाला मी दिवसा चंद्र दाखवू का. हो का इथं मेंढरं आहेत आपली आणि हो का हो का मित्रांनो दिवसा चंद्र दिसलाय बाबा आज आपल्याला खरं खरं चंद्र आहे हो का. दिवसा सुद्धा चंद्र दिसतो बघितलं का नाही. वाड्याला जायच्या अगोदर आपली मेंढरं पुन्हा घेऊन आलोय पाचोळ्याच्या आवारात. इथं काही सकाळी चारली नव्हती हो का एवढं आवार घावलंय मेंढरांना. दादा वरच्या साईडला थांबल्यात तिकडं कांदा बिंद येत आणि मी इकडं थांबले इकडं पुढं बी जाऊन नाही द्यायची त्यांना. तर मित्रांनो मेंढरं सगळी इथं चरते ते आणि तुम्हाला सगळ्यात भारी गोष्ट दाखवू का हो का. या ठिकाणी फुलं कसली आहेत बघा मित्रांनो इतकी भारी वाव वाव वाव. ही अशी निसर्गातली लाल लाल फुलं हे झाड अख्खं ह्याला पाणी एक बी नाही फुलंच आहेत सगळी लय भारी हो का. कसल्या खतरनाक वाटत ना मेंढरं चालल्यात आहे बघा. सिंगल पाऊल वाटे चौकून गावात हो का. पाऊल वाटेने आपलं असं थांबत थांबत जावं लागतंय. आता हे सगळी मेंढरं जाऊन द्यायची आणि मग मागणं आपला नंबर मेंढरांच्या पाठीमागून. दादा तर पार पुढं गेले ते छोटी वाट असल्यामुळं ना लय मोठी लाईन लागली मेंढरांची. मेंढरं सगळे आले ते फुलवरच्या पाल्यावर बघा इथं व्हायचं संध्याकाळचा याडाभर चारायला लागतो. आणि दादा काय गावले पपई ती आपली सोडतोया खायला. हा ना दादांना बघा पपई गावली एक बारकुशी आपली इथं खायला. बाराच्या कडेला यालेत संध्याकाळच्या टायमाला बघा कसं खात्यात आहे. आपलं दादा आताच येत अजून मेंढरं सगळे आली बाहेर निघून ह्या यालासाठी. आपल्या आईचा संध्याकाळचा आजचा स्वयंपाक चालू झालाय. आई काय काय बनवलं. भात बनवला भाकरी बनवल्या आणि आता सकाळी केलेलं कालवण हाय वाईट हा हो का करायचे कालवण बी आणि आपल्या बोब्या तळून घेते आई. बोब्या मस्त तळायची चालली. इथं एक मित्रांनो लाईट लावली ती आपल्याला फायदा झालाय काय काय उजेड तेवढाच अंधाराचा तेवढं चांगलं हा गावकऱ्यांनी हे पडेल एवढं काही दिसत नाही पण ती अशी आले त्यामुळे चंद्र नाही काय होळी शिपाय बहुतेक पाऊस होईल. होळी शिपाय होळी शिपाय पाऊस होतो ना काय जण होता काय सांगा
होळी शिपाई पाऊस होळ्यात होतो पहिले लोक म्हणायचे. जुनी होई, पण आता सगळं वातावरण बिघडलंय आई. हा जुने लोक म्हणायचे होळी शिपाई पाऊस होतो चैती अरे, पूनम. होळी जर पेटवली तर ती होळी हीच व्हायला पाऊस व्हायचा, एवढा पाऊस पडायचा, ही जायची होळी. एवढा पाहिला. एवढा पहिला पाऊस पडायचा. आणि आता आता काय ह्याचं, आता व्हायचं आलं तर थोडंसं पासा टिपकत इथं नाही तर आता काय पाऊस होत नाही. 1-2 वर्ष झालं इथं होतोय पाऊस, पण शिमग्याच्या पुढंच. तर मित्रांनो, आपलं संध्याकाळचं वाड्यावरचं जेवण आहे. हे पावट्याचं कालवण, त्याचबरोबर बाजरीची भाकर आणि ह्या बॉब्या गाम्याला बरं दिल्या त्या आईने मला. तर हे आहे आपलं आजचं वाड्यावरचं जेवण. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे आपल्या अलगवरती झोपायला. तर आता झोपायचं नाही, एक व्हिडिओ एडिटिंग करायचे. तर व्हिडिओ एडिटिंग करून नंतर झोपायचं. तर ब्लॉग कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.